नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे हिंद केसरी मैदान म्हणजे वडकीच्या मैदानामध्ये 34व्या वर्षी या मैदानाचं संपन्न होत आहे। आणि आजच्या मैदानामध्ये तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं आपला महान भारत केसरी म्हणजे हिंद केसरी आरण्या पुशेगावचा दाखल झालेला आहे। आणि अजून कुठली बैल आले ती पण बघूया आणि कोणाचं काय नियोजन असेल ते पण बघूया। समोरच बघू शकता मित्रांनो, मुंबईवरून काल रवाना झालेला होता आरण्या आणि रात्री कुठेतरी प्रवासाला विश्रांतीसाठी थांबलेला आणि जस्ट आता मैदानामध्ये एंट्री होते त्याची। बघू शकता तुम्ही समोरच आपले सर्वांचे प्रसिद्ध गाडा मालक लाडके गाडा मालक म्हणजे आपले हेमंतदादा पुलोरे सुद्धा आलेले आहेत। आणि मला वाटतं जस्ट आता आरण्याला पाठी पण दाखवण्याचा एक या होईल आणि त्याच्यानंतर आपण प्रत्येक बैलाचे आलेले कोण कोण आले ते पण बघूया। तर नमस्कार, बैलाचं नाव सांगा ना, कुठला? दहेगाव माळशिरस। आणि आज नियोजन काय आपलं? नियोजन चांगलं आहे, शिरवळचा संग्राम। शिरवळचा संग्राम आहे आणि कितव्या गटात गाडी पळणार आहे? 21व्या। चालेल, शुभेच्छा तुम्हाला। दादा नमस्कार, आज कुठला बैल आलेला आहे? मुंबईचा बैल। मुंबईचा। आणि नाव काय? सुलतान। सुलतान। आज पैरा कोणासोबत असेल सुलतानचा? हा आरण्या आहे। आणि आरण्याचा पैरा कोणासोबत आहे? सुलतान भालगावचा सुलतान का? अतिशय चांगला पैरा केलाय म्हणजे तुम्ही मागे मी बघितले सुलतानच्या खूप साऱ्या लढती नेहमी गोलालाच असतो। आणि पैरा कसा जुळून आला याचा? चालेल चालेल, आज गोलाला आधी तुम्हाला शुभेच्छा। आणि समोरच मित्रांनो तुम्ही बघू शकता इस्लामपूरकरांचा समीर भैयाचा माणिकराव सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे। मला वाटतं मला कन्फर्म माहिती नाही म्हणजे पण माणिकरावच आहे वाटतं। आणि माणिकरावला तुम्ही बघितलं असेल खूप मोठ्या आजारातून बाहेर निघलाय। बाबा नमस्कार। हिरा कुठला? संभाजीनगरचा का? चालेल चालेल, शुभेच्छा तुम्हाला। संभाजीनगरचा या साईडला तुम्ही बघू शकता 777। नाव काय बैलाचा? हा पण हा हे पण हिराच आहे का? हा तो छोटा हिरा, हा मोठा हिरा। आज हीच गाडी पळणार आहे का? नमस्कार। नमस्कार। आज कुठला बैल आलेला आहे? मुळशीकरांचा सर्जा। आणि पैरा कोणासोबत आहे? आणि काय म्हणजे कुठं कुठं गुलालात राहिलेला आहे का काही? चालेल, शुभेच्छा तुम्हाला आजच्या पण या हिंद केसरी मैदानासाठी। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आज कुठला बैल आलेला आहे मैदान आपला? जोरगावचा बावऱ्या 96। आणि आजचा पैरा काय? आजचा पायरा नाशिकचा। नाशिकचा आहे का? आणि संभाजीनगरचा। मला वाटतं नाशिक भागातली बैला खूप सारी आता या आपल्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये पळतात आणि अतिशय गतिवंत बैला आहेत। आजचा पैरा पण तुमचा खूप चांगला आहे, शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी। समोर तुम्ही बघू शकता थंडीचं पण प्रमाण खूप जास्त आहे आणि सर्व जे आपली मंडळी आलेली आहेत आता इथे शेकोटी केलेली आहे ते आणि शेकतात। पण तुम्ही बघू शकता शंभू सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेले। दादा आजचं काय नियोजन? आज साताऱ्याचा पैरा आहे। साताऱ्याचा पैरा आहे का? काय अपेक्षा आजच्या गुलालासाठी? होईन आज गुलाला होय। कुठं राहिलेला आता फायनलला मागं? हा नाही, तो फायनलचा बैल आहे। हा, आणि तुमचा पहिल्यांदाच पैरा पळतोय का? चालेल, शुभेच्छा तुम्हाला। आणि बैलाविषयी काय सांगाल अजून? काय आता बघू कसा पळतोय मैदानात। आणि याच्या आधी कुठे राहिलाय का? म्हणजे नाही, साताऱ्याला असायचा। हा, अजून तर आता इकडे आणला, पहिल्यांदाच आलंय। चालेल चालेल। मित्रांनो शंभू मैदानामध्ये दाखल झालेला आहे। दादा कुठला शंभू? मोठा गाव। मुळशी मोठा गाव। आज कुठला पैरा आहे? म्हणजे गावातलीच गाडी पळणार आहे, घरचीच गाडी आहे। चालेल चालेल, शुभेच्छा तुम्हाला। मंडळी समोरच बघू शकता तुम्ही आरण्याला आत्ताच फाटी दाखवून आणलेला आहे। भरपूर सारी बैला आल्यात, थोडेसे अपडेट तुमच्या परत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मी। आणि काही भरपूर सारे व्हिडिओ येणार आहेत, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन हिट करून ठेवा कारण व्हिडिओ करले तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि चला अजून दुसरी काही बैल आले ते पण कव्हर करतो पुढच्या व्हिडिओमध्ये।